सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे। आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले। येत्या 8 दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला आहे। या दोन्ही घटनेचा राज्य शासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपींवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या वतीने कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली। मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावे। संबंधित परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते। यावेळी मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अरुण गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सकट, समन्वयक विठ्ठल थोरात, पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद आडागळे, महिला आघाडी अध्यक्षा राजश्रीताई अडसूळ, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा खंडाळे, जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक अशा संविधान बचाव संघटना आहे, सर्व दलित संघटना एकत्र मिळून या ठिकाणी परभणीमध्ये जे कांड झालेले आहे त्याच्याबद्दल आणि बीडमध्ये पण जे सरपंचा खून झाला आहे या दोन्ही गोष्टीमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे। शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे। शासन ह्याकडे दुर्लक्ष करते। त्याच्यामुळे आज सर्व दलित संघटना, सर्व पुरोगामी विचाराचे नेते मंडळी रस्त्यावरती येऊन आज त्या परभणीमध्ये आमच्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाची विटंबना ज्यांनी केली त्याच्यामुळे तिकडे जे प्रकार घडला त्याच्यामुळं ज्यांना अटक झाली, ज्यांनी निषेध केला त्यांना अटक झाली आणि अटक होत असताना त्यांना पोलिसांनी डांबून ठेवलं आणि त्यामध्ये एका आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। सूर्यवंशी नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याला पोलिसांनी बेदम मारून त्याचा मृत्यू झाला आहे। त्याच्यामुळे सर्व दलित चळवळीमध्ये एक मोठा प्रक्षोभ आणि नाराजी व्यक्त झाली की अशा ह्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला सरकारी नोकरी लागली पाहिजे, त्यांना सरकारी त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या पाठीमागचा जो कारस्थान करणारा व्यक्ती आहे, जे अधिकारी असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एक दुसरं बीडमध्ये ज्या सरपंचा खून झालेला आहे, अपहरण करून निर्गुण खून केलेला आहे। आज त्या ठिकाणी ते गुन्हेगार सर्रास ओपन फिरतात पण पोलीस त्या ठिकाणी पकडत नाही, त्यांना राजकीय पाठबळ मिळतंय। त्याच्यामुळे जो वाल्मिक नावाचा जो त्या ठिकाणचा तो गुन्हेगार आहे त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे आणि जे पोलीस अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहे त्याच्यावरती या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की हे सरकार या ठिकाणी अक्षम्य त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडून गेलेला आहे। समाजामध्ये तणाव निर्माण करणे, लोकांवरती अत्याचार होत असताना पण ते सरकार देख के अंदाज सुन के बाहेर आहे। त्याच्यामुळे सर्व दलित जनता रस्त्यावरती येऊन त्याचा निषेध करतो। अमित शहांनी एक वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये की सारखं आंबेडकरांचं नाव घेतलं, आंबेडकर एवढ्या वेळात जर आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गप्राप्ती झाली असती। त्यावरून विरोधकांनी टीका केलेली आहे। सभागृहात अमित शहाला एकतर आंबेडकर माहित नाही कोणी काय, बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवतच आहे। त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या लाखो कार्यकर्ते रस्त्यावरती बोलू शकतात। त्यांनी जे संविधान दिले ते संविधान गोर गरीब या देशातल्या सर्व समाजाला एक कवच आहे। त्यांना बाबासाहेब कळलं नाही म्हणून ते अशा तऱ्हेचे वक्तव्य करतात। ज्यांना बाबासाहेब कळले ते असं बोलू शकत नाही।